श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. साने गुरुजी शिक्षण संस्थेत 1.5 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संस्थेच्या 8 विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीनंतर उपशिक्षणाधिकारी प्रकाश आहिरे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. प्रवीण जोशी, मिलिंद पांडे, भूषण कानवाडे, अनिल अरिंगळे, अश्विनी दापोरकर, संगीता बोहरा, स्वाती अरिंगळे व अजिंक्य जोशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विश्वस्तांची नावे. संस्थेच्या कारभाराबाबत आमदार कांदे यांनी दिलेल्या तक्रारीची शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली. सर, पत्रकार बोलतो अजित सय्यद, 9 न्यूज महाराष्ट्र मधनं. हा सय्यद साहेब बोला. सर, आपलं ते पोलीस स्टेशनला साने गुरुजी विद्यालयाचं काही शिक्षण प्रसारण मंडळाचं काही गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये. हा हो, त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती मला. हा शिक्षण अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केलेला आहे तो. बरं. शिक्षणाधिकारी अहिरे म्हणून आहे, प्रशांत अहिरे. काहीतरी 2015 पासून तर 22 पर्यंत काहीतरी शिक्षण अनुदान दिलं, शिक्षणेतर अनुदान दिलं होतं त्यांनी. हो 20 लाखाचं. बरं. त्याच्यामध्ये 10 लाख रुपये रक्कम त्यांनी वापरली आणि 15 लाखाचं अनियमितता आहे ती. तसं तर अपहार नाहीये, पण त्यांनी अपहार म्हणून दिलेलं आहे. आपण गुन्हा दाखल केला आहे. ओके ओके. आता सर, यामध्ये टोटल जेवढे 4 ते 5 जे यामध्ये आरोपी आहे त्यांच्यावर कोणती कलम लावली गेली आता? 420 आहे फक्त. 420. यामध्ये अटक केलेली आहे का त्यांना? नाही, तपास चालू आहे. तो तपास आहे, अटकेची गरज नाही. त्यात अटक नाही होत, म्हणजे तपास आहे. ते पण आपल्याला तपाससाठी दप्तर सहकार्य करत आहेत ना, त्यामुळे काही गरज नाही. अटकेची गरज का पडते? आरोपी आपल्याकडे काही हजर करत नाही, काही देत नाही, त्याची गोष्ट आहे. पण ते सगळं दप्तर उत्तर ऑफिसमध्ये असतं ना. उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर, उदय देवरे यांच्या समितीने केलेल्या चौकशीत विश्वस्तांच्या संगनमताने बेकायदेशीर पदोन्नत्या, कर्मचाऱ्यांच्या बदल्या तसेच कार्यरत नसलेल्या लोकांच्या नावे वेतन काढण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. तसेच शिक्षण मंडळातर्फे करण्यात आलेल्या लेखापरीक्षणाबाबत तब्बल 1,23 लाख रुपयांचा अपहार आढळून आलाय. वेतनोत्तर प्राप्त झालेल्या निधीचा 15 लाख रुपयांचा बेकायदेशीर खर्च देखील करण्यात आला. धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयानुसार मृत विश्वस्तांच्या जागी 5 विश्वस्त कार्यरत असणे बंधनकारक आहे. मात्र या संस्थेचा 2023 पासून फेरफार अहवाल प्रलंबित असल्याने वैधानिक विश्वस्त कार्यरत नसल्याचं प्रथमदर्शनी आढळून आले. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करतात. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.